राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आज लक्ष्मी आगमना दिवशी अत्यंत मोठी खुशखबर समोर आली असून लक्ष्मी आगमनाबरोबरच राज्यामधील शेतकऱ्यांच्या घरी राज्य सरकारच्या मार्फत आर्थिक मदत रूपी लक्ष्मीचे आगमन होणार आहे। ज्या अंतर्गत राज्यामधील शेतकऱ्यांना सरकारच्या मार्फत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण करण्यामध्ये येणार असून याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणाबाबत देखील राज्य सरकारने आता ठोस भूमिका स्पष्ट केली आहे। अवकाळी पाऊस अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई, नमोचा 7वा हप्ता, रखडलेली कर्जमाफी आणि आजचा हवामान अंदाज या सर्व प्रकारच्या शेती संबंधित बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमीच्या सुरुवातीलाच राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे। अतिवृष्टीमध्ये पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे आश्वासन। राज्यामध्ये 14 ऑगस्ट पासून सातत्याने पाऊस सुरू आहे आणि या अंतर्गत अतिवृष्टीचा तडाखा बसून 1.5 लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे हे युद्ध पातळीवर सुरू असून या अनुषंगाने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी ए देशमुख यांच्यासोबत भाजप जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून या भागातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईचे वितरण करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यामध्ये आले आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना या संकटाच्या काळामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत। पीक विम्याचे 49 कोटी रुपये 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। गत वर्षीच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने शासनाच्या हप्त्यापोटी आतापर्यंत रोखून धरली होती। दरम्यान शासनाने हप्ता दिल्यानंतर देखील कंपनी नुकसान भरपाई वितरण करीत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि यानंतर कंपनीने 1 आणि 2 सप्टेंबर रोजी उर्वरित 49 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली आणि त्यामुळे आता रखडलेल्या पीक विम्याचे पैसे आता राज्यामधील उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 सप्टेंबर पासून वितरण करण्यास सुरुवात होणार आहे। खरीपातील पिकांवर किडींचा वाढता प्रादुर्भाव, नियंत्रणासाठी औषधांचा भार, आधी पावसाचा खंड आणि त्यानंतर अतिवृष्टी अशा स्थितीमध्ये तग धरून असलेल्या पिकांवर आता विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव होत आहे। त्यासाठी शेतकऱ्यांकडून कीड रोग नियंत्रणासाठी विविध कीटकनाशकांची फवारणी आता करण्यामध्ये येत आहे। मात्र काही दुकानदारांकडून अतिरिक्त औषधे देण्यामध्ये येत असल्यामुळे खर्चामध्ये वाढ होत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक भुर्दंड आता सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे। महाराष्ट्रामधील पशुपालकांच्या विविध समस्यांबाबत राज्यामधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पशुधन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंह यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले आणि या अंतर्गत पशुपालकांच्या आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणींचे आम्ही आता निरासन करू अशा प्रकारचे आश्वासन देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्फत राज्यामधील शेतकऱ्यांना देण्यामध्ये आले आहे। राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। सीसीआयच्या मार्फत 1 सप्टेंबर पासून कापूस खरेदीसाठी आता नोंदणीस प्रारंभ करण्यामध्ये येते। 8,110 रुपयांचा भाव। गेल्या वर्षी अनेक जिल्ह्यामध्ये 7,18,000 क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयच्या मार्फत करण्यामध्ये आली होती। हमीदाराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून यामध्ये कापसाची ई पीक पाणी, 7/12 उतार्यावर कापसाची नोंद असणे आवश्यक असणार आहे। यासोबतच कापूस खरेदीचे सर्व पेमेंट आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल। त्यामुळे बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असणार आहे। पोस्ट बँकमध्ये जर आपले बँक खाते असेल तर त्याची पैसे स्वीकारण्याची मर्यादा वाढवून घेणे अशा प्रकारच्या काही बाबी आता शेतकऱ्यांकडून पूर्ण करणे आवश्यक असणार आहे। तर मग कपास किसान ॲपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कापसाची कशा प्रकारे नोंदणी करायची आहे तर मग कपास किसान हे ॲप डाउनलोड करून मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTPने तुमचे व्हेरिफिकेशन करून घ्यायचे। नोंदणी करताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती आणि यामध्ये IFSC कोड, खाते क्रमांक, तुमच्या बँकेचे नाव, पेरणी क्षेत्र नोंद असलेल्या 7/12 उतारा आणि आधार कार्ड अशा प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे। बँक पासबुकची प्रत म्हणजे बँक खात्याचा तपशील, पॅन कार्ड आदी कागदपत्रे देखील तुम्हाला आवश्यक असणार आहेत।
यासोबतच यावर्षी स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांनी निवडलेल्या स्लॉट दरम्यानच त्यांना कापूस खरेदी केंद्रावरून मेसेज येईल आणि त्या दिवशी CCI केंद्रावर आपला कापूस घेऊन जायचा आहे आणि आपल्या कापसाची त्या ठिकाणी विक्री करायची आहे। GST सुधारणांमुळे होणाऱ्या महसूल नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने नुकसान भरपाई द्यावी, विरोधी पक्षशासित राज्यांची केंद्र सरकारकडे मागणी। केंद्र सरकारने प्रस्थापित केलेल्या वस्तू आणि सेवा कर या सुधारणांमुळे राज्य सरकारांचे सुमारे 1.5 कोटी ते 2 लाख कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता आता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आता नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षांची सरकारी असलेल्या 8 राज्यांमधील मुख्यमंत्री यांच्या मार्फत करण्यामध्ये येत आहे। महाराष्ट्रामध्ये 34,000 कोटींची गुंतवणूक, 33,000 नवीन रोजगार निर्मिती होणार। राज्यामध्ये 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले आणि 33,000 नवे रोजगार क्षमता असलेले 17 सामंजस्य करार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये करण्यामध्ये आले आणि या अंतर्गत राज्यामधील 9 तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत व्यक्त करण्यामध्ये आली आहे। चालू खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून कापूस खरेदीला होणार आहे सुरुवात। CCIच्या मार्फत राज्यामध्ये 150 पेक्षा अधिक केंद्रे सुरू करण्यामध्ये येणार आहेत। भारतीय कापूस महामंडळाच्या माध्यमातून आता यावर्षी देशभरामध्ये सुमारे 550 तर महाराष्ट्रामध्ये सुमारे 150 पेक्षा अधिक केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी होणार आहे। या अंतर्गत राज्यामध्ये 15 ऑक्टोबर पासून कापूस खरेदीला सुरुवात करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस दिली आहे। राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान, पण यंदा सोयाबीनचे दर वाढणार। कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यामधील लाखो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे। मात्र पावसाचा अतिरेक, निचऱ्याची अडचण आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। उत्पन्न कमी झाल्यास बाजारामधील पुरवठा घटेल आणि त्यामुळे दरामध्ये थेट वाढ दिसून येऊ शकते अशा प्रकारचा अंदाज बाजारामधील तज्ञ व्यक्तींकडून व्यक्त करण्यामध्ये येत आहे। राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमोचा 7वा हप्ता आता बँक खात्यामध्ये या तारखेला जमा करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी 2,169 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने आता मंजूर केला आहे। राज्यामधील शेतकऱ्यांना मागील 1 ते 1.5 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। मात्र आता राज्य सरकारने राज्यामधील या शेतकऱ्यांसाठी 2,169 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून येणाऱ्या 2 सप्टेंबर रोजी राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार असून राज्यामधील शेतकऱ्यांना यामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे। रखडलेल्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारचे मोठे विधान। फक्त या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार। राज्य सरकारने घेतलाय अत्यंत मोठा निर्णय। कर्जमाफी ही खरोखरच मेरिटवर झाली पाहिजे व ज्या शेतकऱ्यांना खरंच आर्थिक मदतीची गरज आहे अशा शेतकऱ्यांचा विचार राज्य सरकार आता करत आहे। काही शेतकरी शेतीच्या नावावर कर्ज घेतात आणि घरे आणि फार्म हाऊस बांधतात, त्यांचे कर्जमाफी होऊ शकत नाही। त्यामुळे असे सर्वेक्षण झाले पाहिजे की ज्यामध्ये खऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे। यासाठी आम्ही एक आता समिती नेमली असून ती समिती अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे आणि या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यामध्ये येत असून या सर्वेक्षणानंतर जी आकडेवारी समोर येईल त्या आकडेवारीनुसार कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस दिली आहे। तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। आज तुफान पाऊस, वीज आणि वादळांसह वरुणराजा धो धो कोसळणार। राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा। मराठवाड्यामध्ये 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यामध्ये आला असून या भागामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या 6 जिल्ह्यांना पुन्हा एकदा येलो अलर्ट जाहीर केला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली। तसेच लातूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचा जोर काहीसा कमी असेल, त्या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील व विदर्भात मात्र धो धो सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल आणि या भागामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर या वेगाच्या वाऱ्यासह विजांचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह
जोरदार पावसाची शक्यता आता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर मग अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।